गुड मॉर्निंग गाईज. दिवस 4था का 5वा आहे आणि आता श्रीनगरमध्ये आहो. नाश्ता वगैरे केला आणि आता बघूया जरा सामान घेतो बनवासाठी आपल्या जेवण वगैरे आणि त्याच्यानंतर थोडा डल लेक जायला भेटला तरी जाऊया. लेफ्टची मार्केट एरिया बघूया आपण. ही आमची गाडी. तर आहे भाजीचं दुकान आणि त्याच्यामधून आम्ही आता भाजी घेतो थोडीफार. बटाटा दाखवते बघून घ्या कसले कलरचा बटाटा आहे. आणि इथेमध्ये रिक्षा तयार करतो आम्ही, म्हणजे रिक्षा बुक करतो आणि लाल चौक बघायला जातो, म्हणजे थोडाफार सामान वगैरे आणि फिरून वगैरे येईल तिथे. हे मित्र आहेत आपले सर्व. चला बघूया, तुम्ही साईड शॉट बघा थोडेफार. आणि हे बघा ट्रक सर्व मस्त चाललेत. आणि हा जुना ब्रिज आहे, जुने जमान्यांचा ब्रिज आहे ते बघ. घरा बघा यांची घरा. हा यांची घरा आणि माणसांची तोंड एकदम अशी काश्मीरी आणि अशी काय बोलतात त्याला, डेंजर आतंकवादी सारखे दिसतात. घरा वगैरे बघू शकता तुमचे यांची, म्हणजे बंद. हा जो एरिया आहे याला बोलतात लाल चौक. आणि इथं याच्यावरती आता इंडियाचा झेंडा आहे. पहिला पाकिस्तानचा होता आणि आता इथं बघू शकतात CRPF म्हणजे आपले जवान आहेत, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस काहीतरी. हे सर्व इथं म्हणजे सर्व एकदम बघू शकता तुम्ही कसे उभे राहिलेत ते प्रॉपर. आणि हा मेन मार्केट एरिया. काय कसं वाटवला एक नंबर म्हणजे एवढं भारी वाटतंय काय, म्हणजे विचार करू शकत. वीरांची स्टाईल वेगळीच आहे ना. आणि पोलीस त्यांची खरोखर त्यांना म्हणजे ॲक्च्युली त्यांची तारीफ केली पाहिजे. ते कंटिन्यू उभं राहून ते सर्वांना हेल्प करतात. रात्री तर उभं असताना आणि सर्वांना मदत पण करतात. असं काय नाही का त्यांचं काम तरी चांगलं होतं. आपलं मित्र काय आर्मीवाल्यांच्या गाड्या बघा. श्रीनगर स्क्वेअर, लाल चौक. हा आहे शालचं दुकान, पण एकाने घेतली नाही, फक्त टाइमपास केला आणि बाहेर निघालो. कुछ डिस्काउंट मिलने वाला है यहाँ एक होलसेल स्टोर लिखा हुआ है, तो मैं ये दे रहा उडा इधर उडा. जो घेतलं मी लाल कलर, हलदा कलर पण मस्त वाटते. पोलिसांच्या गाड्या चालूच आणि इथं पहिला पाकिस्तानचा झेंडा होता असं बोलताना सगळं मला पण नाही माहिती, पहिल्यांदा झालं. आणि आता इंडियाचा झेंडा आहे आपले. आणि आता आम्ही जरासा शाल बघायला गेलेलो, तिथून पुढे कुठे जातो बघूया. आता याचा महत्त्वाचा पहिला फोटो काढते. खायला दिसायला तर मस्त होता, पण कधीच होता काय माहिती, म्हणून खाला नाही मी. आणि हा जो आहे याच्यावरती चष्मे, घड्याळ सर्व काही भेटते, पण सांगू शकत नाही आपल्या याच्यासारखं आहे. सस्ता मार्केट आणि खराब होतात वस्तू. जंगली दवाई हो बोलते जंगली दवाई दर की दवाई. याला काय सांगू आता, मी खाली सर्दीची गोळी ती नाही तर घेतली असती. जंगल की दर्द की दवाई है, बिहार का दवा बिहार, बंगाल का दवा है बंगाल. केली होती मोठ्या.
कलिंगड अशी लाल अन्न आहे का असं वाटतं का 4-5 खाऊ डायरेक्ट. मसाला मारा, मीठ नमक मारा. क्या है ये? चला बाय बाय. तर जाऊया आपण आता बालटालला. काय राहिलं तर सगळं ओके. चला भेटूया गाडी. काश्मीर सोडून आपला अमरनाथचा प्रवास सुरू झाला आणि यांच्या भानगरीत खपत नाही. चकले विकले देस ना. याला पास ना मिळली हा तर चौथाला लिहो. याला पास ना मिळली 100% चौथाला ती. अरे भूतर अरे वो दे दो इसको. ही जी पुरं गाडी चालली ना याच्यानं दंबर सैनिकांनी भरलं. फुल सिक्युरिटी. अशी सिक्युरिटी बोलू नका सिक्युरिटी. आणि वरती दिसते ना काश्मीरचा किल्ला आहे. याच्यामध्ये जायला टाईम नाही भेटला पण असं वाटते बघून भारी असेल. आणि काश्मीरचा कोण राजा असेल तर तुम्हाला सांगा मला. आणि हा जो रस्ता चालू होते ना या रस्त्यावरती प्रत्येक एक 30-30 सेकंदांनी सैनिक उभे होते. म्हणजे उभे आहेतच ते बघू शकता तुम्ही. तुम्हाला दिसला तर नशीब उभे एक या साईडला आहे. आणि बाबा फुल सिक्युरिटी. आणि मेन रोड आहे अमरनाथला जायचा इथून काश्मीरवरून. तर त्याच्यामुळे फुल सिक्युरिटी ठेवली आपल्या गव्हर्नमेंटनी. थँक्यू धन्यवाद. ही बघा पोलीस बघा. पोलीस नाही बोलू शकतात आर्मीवाले फुल एकदम रेडी CRPF. आणि हो व्ह्यू तर भाई आमचा मग एकदम पहिलाच व्ह्यू होता. शेती बिती लावलेली तेही एकदम मन प्रसन्न झाला ते बघून. लय भारी होता एकदम भारी कडक नजाराच काय होता तो लय भारी. तर बघू शकता बॅनरवरती इथून फक्त बालटाल 70 किलोमीटर बाकी आहे. आणि प्रवास इथून मस्त सुरू होतोय. आणि आपला मित्र कसं झोपलंय बघा. गार झोपू दे बिचाऱ्याला. बरेच दिवशी म्हणजे ट्रिपला झोपायलाच आलीत माणसं. काढा फोटो काढा मित्राचा. काढा बिंदास काढा. आर्मीची जी सिक्युरिटी लेवल आहे ना आपली बाई कोण तोडू शकत नाही. मस्त लय जाम भारी आवडला. म्हणजे कुठं काय प्रॉब्लेम झालं ना अडवणार म्हणजे अडवणार. कुठेतरी भेटणार. पण काय माहिती ते कात्री की कसे येतात आणि काय कसं काय होते. एवढा सिक्युरिटी असून तरी जाम रिस्क आहे बाबा. जाम रिस्क आहे. बघू शकता अशी नदी आहे इथं मस्तपैकी अंघोळ करायला. चेतन काय कसं वाटते काश्मीरला आलोय आपण. लय भारी नाही मला पण लय भारी वाटतंय. आणि आपले जवान आहे तिथं मस्त. हेमंत भाई कसं एकदम कडक नाही काय नजारा. आपली गाडी लागली बघा चाय पियाला. चला बाकीचे नॉर्मल शॉट घेते मी. चैतन लुक हिअर फुल थंड आहे. बघू थांब मी पण आलो. थांब बघू आता बांधतो ना वरचा बरोबर आहे. फ्लो एवढा भारी आहे. फ्लो का डायरेक्ट परल्या माणूस जाईल नाही. आता मी गावाने येईच ना आहेच राहते. आज केली बिली इकीन काहीतरी सफरचना बिपरचना आणि मी यावाचूच ना आता. इकडं
मित्रात लगन बिगन चांगला करते आता. हे घेवतं का हातात? हे घेवतं हातात? जर तर व्हिडिओ चालू आहे. हो चालूच आहे. अरे ठेवू. बंद करू. आणि ही जी झाडं दिसतात ना तुम्हाला, ती येडी अक्रोडाची झाडं आहेत, अशीच लागलेली. काश्मीरमध्ये आता पाणी आलाय ना, आम्ही आता आमचे बॅगवरती कवर टाकतो. चंद्रन भाई दे रहा है, ये काम तो मैं घर पे भी करता मेरे को सवय आर्मीवाला असं नाही कर काहीतरी. अरे टायमाला चिकन पसंत त्याला उभा घालो आराम से. चला गाडीत बसूया. टॉप व्ह्यू. माझा प्लॅन तर होता गाडीत बसायचा, पण हे चंदन भाईने मला वरती बोलवला आणि हे बघा मेन कपडा टाकून उभा राहून व्हिडिओ करायला लागलो. मग काय करशील. अक्रोडाचं झाड. या गाडीने असं वैतोक दिलेलं नुसतं काला धूर घशान जात होता बाबा, लय बेकार. आणि पूर्ण जो ट्रक दिसतोय ना त्याच्याशी ऑइल सांडलाय पूर्ण. आम्हाला वाटलं काय ट्रकशी शिलाजीत पडलाय का काय डोंगरातून, पण हे ऑइल होता. बघ असा काश्मीरमध्ये कसं हे ट्रकचे ट्रक जातात वरती, लडाखला जातं नाही सगळं. तर फायनली आपल्या आर्मीची चेकिंग बॉर्डर आलेली आहे आणि आपल्याला गाडी थांबवून आता बॅग चेक करायला लावतील. ते मस्तपैकी आता थांबवतील आपल्याला, मला असं वाटतंय थांबवतील. ड्रायव्हर काय बोलते बघूया. हां हे बघा जवान आपले, सॅल्यूट. म्हणजे गाडीची चेकिंग चालू आहे आणि मस्तपैकी आम्ही फोटो आणि व्हिडिओ करत होतो. का आमच्या काय बॅगीन होताच नव्हता, तर कानाला भिवायचा नुसताच. हे बघा मस्त. आणि समोर आग लागली, कानाश लागली, वनवा लागलाय हे गाडी. आणि समोरचे के दिसतात ना तुम्हाला, काय बोलतात ते कॅम्प टेंट, ते बाल्टाला आहे मेन. आणि तिथपर्यंत जावंच आहे, जवळजवळ 3 किलोमीटर आहे. आणि फायनली आपण आपल्या पार्किंगमध्ये आलेलो आहोत. सर्व बॅग मित्र काढतात आपले आणि इथून पुढं सगळा लगेज घेऊन जे चला तर फायनली आपण बाल्टालला पोहोचलेलो आहे. आणि इथून पुढं आपण मला वाटतं चालत जाऊ. बघूया चालत किती किलोमीटर आहे. आणि मला वाटते उद्या अंबरनाथला जायची आपली बुकिंग झालेली आहे. बरोबर बघू शकता. गाडी आमची. ओ राजेश कुठून तुम्ही? चला तर बघूया. सर्व आपले मित्र एकत्र झालेत आणि इथून आम्ही आतमध्ये जाणार आहोत. काय नितीनदा कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. मला तुझंच घ्यावं लय बरं वाटतंय रे. तू बोलतच मस्त, म्हणजे आटकून बोल. तू जराशी हिंदी तुझी. तू ये बघा आर्मीवाला कसला तगडचे तगडे. आम्ही तर आलो, पण आमचे 7 मित्र अजून भेटत नाही, त्यांना थांबलोय. काय बोलतो तू? आपण जाऊ दा माझा कॅम्प मध्ये आमच्या. कसं वाटतंय पास भेटली तर? लय भारी. दाखव, पास दाखव. समाधान वाटला.
आणि तो पण पेपर दाखव. प्रोसेस सगळी बँक बिंक मध्ये उलटा दिलास. थँक्यू. सगळ्यांना ते आम्हाला पास भेटले आणि आमचा अजून 8 मित्र आहेत. त्यांना अजून 8 नाही का 7 जण आहेत. त्यांना अजून सगळा त्यांचा नवीन करावं लागेल. भेटते का काय जाम प्रॉब्लेम आहे. आणि गर्दी बघा टायमाला नुसतं एक सेकंदाला आर्मीवाला आहेत. चलो फायनली आमचा यो टेंट आहे असा बघू शकता. टेंट ये फोन आला एकदम. टेंट दाखवते आमचं तुला काय आता. जय बोले. जय भोले जय भोले जय भोले. टेंट बघा. जय भोले. कसं वाटतोय. गारगार वाटतोय. टणटण वाटतोय. चला आज मस्तपैकी आराम करू. लवकर झोपू. लवकर खाऊ पिऊ. बघू जेव्हाची व्हिडिओ काढायला भेटली तर काढू. आणि याच्यानंतर मस्त फ्रेश व्हायला तर आपल्याला काही नाही ना भाई. फ्रेश व्हायला एकदम मस्त बुट्टा घालून ट्रॅकिंग सुरू करू. बघूया जराशी थंडी पण आहे इथं. आणि करू. मी जरासा ब्रेक घेऊन करेन. कारण जी वैष्णवी देवीची यात्रा ट्रेकिंग केली ती जाम फास्ट केली आम्ही. याने केली 3 तासांनी 4 तासांनी हिने पण केली. पण मधमध्ये तसं वाटत होता. असं वाटत होता. आता बघू स्टॉप घेऊन जाऊ. 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावर चालत नाही. 2-2 किलोमीटर आरामात जायचं, आरामात यायचं. तर तेवढं ट्रॅकिंग नाही म्हणजे आहे ट्रॅकिंग पण तेवढा त्रास करून घ्यायचा नाही. मधुशेठ तुम्ही काय बोलता जरा. ये बोलिये 2 शब्द. काय ये का पडतंय मित्र. चला तर आता लंगर मध्ये जाऊया. काहीतरी खाऊया थोडाफार. बघूया फ्री मध्ये असतं. अभि नाही बघा काय जे काय का ते फ्री मध्ये आहे इथं. हे बघा कसे बसलेत सर्व. चला याच्यामध्ये नाही दुसऱ्यामध्ये बघूया काय भेटते. असा ताट येते जेवायला म्हणजे लाईन लागली अशी. यार जेवायला सगळं मस्त एकदम टेस्टी जेवण होता. आता दुसऱ्या लंगर मध्ये जातो. जरा येतो 2-3 लंगर टेस्ट करू आणि मग झोपायला जाऊ डायरेक्ट. कुठं गेला बाई. चल माझा मित्र गेला. मिळते मला वाटते आमचा 4था लंगर असेल. आता 4थी डिश होईल आणि डायरेक्ट फायनल जेवू. आणि याला फसवला एकदा जेवायला लावलं याला. सगळी लाईन बघा फुल लाईन एकदम पटला पुढे. काय चिंता काय पण का गुलाबजाम काय आर्मी बिर्मीवाला सगळं म्हणजे फुल गर्दीच आहे. आणि आर्मीवाला टायमिंगला तर चालूच आहे सगळं. टायमिंगवरती आर्मीवाले गर्दी बघा असते करतात ते. मी लाईनला उभं राहिलो आहे आणि हा लंगर आहे आणि त्या साईडला आपले मित्र नाचतात. तोपर्यंत त्यांच्यासाठी मी थोडा जेवण घेतो त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी.
हा लंगरमध्ये हा मस्त मोठा लंगर आहे. त्याच्यामध्ये सलाड घेते पहिलं मी डिशमध्ये. हा टाक बाई, अजून टाक. जंबर माणसं आहे. अरे टाक रे बाई टाक, काय करतोस. हां राईस जरासा बस. त्याच्यात काय काय जरासा बस. ह्याच्यानं काय हां बस. थोडासा बस. आता पुढे सरका पुढे चला. जय बोलेगी. चल भाई चल काय करतात चल. ह्याच्यानं काय बाप. ये ताट घे. अरे मग व्हिडिओ करतोय चल. बस थँक्यू. एक अच्छा क्या एकदम सब. चला आता मस्तपैकी जेवण तर झालेलं आहे. आता झोपाची तयारी. आणि आपली तरुण मंडळी बघा, म्हणजे आता त्याचं 22 हे माझं 22 45 कॉमेडी नको जरा 45 तुझा खरं सांगितलं. अरे फीड बघा भाई. आणि कार्टून नेटवर्क ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं तो काय बोलत होता. कार्टून गोष्टी तरी मोठं झालं तरी तो आमच्यासाठी छोटाच आहे. आणि धन्यवाद त्यासाठी. जो आपला रेनकोट घेतलाय ना तो उद्या ट्रेकिंगसाठी आहे. आणि आता आपण तिथं जाऊ आता ब्लॉग पण घेतो. ते खास मला गिफ्ट केलं गिफ्ट आहे. त्याला आता जरा फिरूया आणि दिसतो काय. चला गुड नाईट. चलो तो भाई ब्लॉग इधर ही खत्म करते हैं आज का और सो जाते हैं. मस्त पैकी कल ट्रेकिंग के लिए. बाय बाय. ये देखो रूम. टेंट इथं बघ. गुड नाईट बोल. गुड नाईट गाईज. आणि किती वाजता उद्या उठायचं आहे ते पण सांग. उद्या उठायचं आहे मला 4 वाजता उठून 4:30ला जायचं आम्हाला ट्रेकिंग. ओके लेट्स गो. गुड नाईट. झोपूया लवकर.